छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येते। कॉपी प्रकरणानंतर शिक्षण विभाग आता ॲक्शन मोडवर आलाय। 8 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याची शिक्षण विभागाची शिफारस। छत्रपती संभाजीनगरमधील ही मोठी बातमी आपण पाहतोय। कॉपी प्रकरणानंतर शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे। कॉपी पकडून नका म्हणून चक्क शिक्षण विभागाच्या पथकांनाच धमक्या देण्यात येत होत्या। अनेक शिक्षकही मान्यता नसलेल्याचे समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीचा पेपर देत असताना 125 विद्यार्थ्यांनी एकाच हॉलमध्ये बसून कॉपी करून पेपर दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। परीक्षा जेव्हा प्रत्यक्षात सुरू झाल्या तेव्हा 12वीच्या परीक्षांमध्येही काही ठिकाणी कॉपी घडल्याचे प्रकार निदर्शनास आले। शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने ज्या ठिकाणी भेट दिली आणि कॉपीचे प्रकार आढळले त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर गैरमार्ग प्रकरणाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचे अहवाल SSC आणि HSC बोर्डाला आपण सादर केलेले आहेत। तसेच भरारी पथकाला ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी आढळली आहे त्या ठिकाणी आपण कायदेशीर कारवाई देखील केली आहे। जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदर्श महाविद्यालय पिंपळगाव वळण तालुका फुलंब्री या ठिकाणी भेट दिली असता त्यांना मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकार आढळून आला। त्यामुळे त्या ठिकाणी आपण कलम 7 आणि 8 या अंतर्गत पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक तसेच संबंधित संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावरती देखील आपण FIR केलेला आहे, कायदेशीर कारवाई केली आहे। बारावीच्या पेपरमध्ये सामूहिक कॉपी करण्यात आली, त्यानंतर आता शिक्षण विभागाला जाग आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।